सोमवती अमावस्येचं पर्व आलेलं असतं, हो. म्हणून शेगावहून ओंकारेश्वरला त्यांना जायचं असतं. त्यावेळेला ते गजानन महाराजांना आग्रह करतात की तुम्हीही चला. ते म्हणतात मी नाही नाही येणार. येणार. हा. आता काय येणार नाही काय नाही याचं कारणही त्यांनी छान दिलेलं आहे. ते असं म्हणतात की मला तिथं नर्मदेला जायची काही गरज नाही, मी इथं गावातल्या विहिरीत नर्मदेचं स्नान करेन. जर नर्मदा ही तीर्थ आहे तर माझ्या गावातली माझ्या घरातली विहीर जी आहे ती तीर्थ नाही का? वा. किती महत्वाचा मुद्दा आहे की तीर्थ शोधत आपण भारतभर नाही जगभर हिंडतो. कुठं हिमालयात जातो, कुठं कन्याकुमारीला जातो, पण तीर्थ जर त्या पाण्यात पावित्र्य आहे तर ह्या पाण्यात नाही आहे का? ते म्हणतात मी इथेही स्नान करीन. आता नाव हे कशाचं प्रतीक आहे? नाव हे आपल्या जीवनाचंच प्रतीक आहे. त्याच्यात 4 माणसं बसलेली आहेत असं म्हणलं आणि गजानन महाराज 5वे असे ते ही 5 माणसे बुडाली असे तिथले उल्लेख आहे. 4 माणसं म्हणजे ॲक्च्युली 4 महाभूतांनी बनलेलं हे शरीरच आहे वा. फारच छान. प्रतिकात्मक दृष्ट्या. आणि गजानन महाराज हे त्यातला आत्मा आहे. म्हणजे बुडणार कोण आहे? 4 महाभूत बुडणार आहे. आणि त्यांना तारणारा कोण आहे? त्यातला चेतन आत्मा आहे, म्हणजे गजानन महाराज आहे.